ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चुकीचे फोटो दाखवले असा आरोप कालच रुपाली चाकणकर यांनी केला आणि या संदर्भात एबीपी माझानं याचा रियालिटी चेक केलाय। यामध्ये सुषमा अंधारे यांनी माध्यमांच्या समोर बरोबरच फोटो दाखवले जे 12 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरचे होते। दोन्ही फोटो रुपाली चाकणकर यांच्या फेसबुकवरती 9 आणि 12 सप्टेंबरलाच अपलोड झाले होते असे या रियालिटी चेकमधून समोर आले। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। खरं बघायला गेलं तर सुषमा अंधारेंनी जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी मागच्या काही दिवसांचे आणि समोरच्या काही दिवसांचे असे सगळे फोटो तपासले आणि त्याच्यावरून त्यांनी हा दावा केला होता। 9 तारखेच्या आधी म्हणजेच 2 तारखेला सोमवती अमावस्या होती आणि त्याच्यानंतर त्यांची हाताची जखम तशीच राहिली असावी म्हणून त्यांनी 9 तारखेचा हा फोटो माध्यमांसमोर दाखवला आणि 12 तारखेचा हा फोटो दोन्ही फोटो माध्यमांसमोर दाखवून थेट दावा केला। मात्र रुपाली चाकणकरांनी हे दावे खोडून काढले। आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकरांचं हे फेसबुक पेज आहे ज्यात रुपाली चाकणकर यांनी 12 सप्टेंबरला हा फोटो अपलोड केला आहे, त्यांच्या फेसबुक पेजवर आहे आणि 9 सप्टेंबरला त्यांनीच हा फोटो फेसबुक पेजला अपलोड केला आहे। दोन्ही फोटोला साधारण बँडेज, त्यांच्या अनामिका या बोटाला बँडेज दिसत आहे। रुपाली चाकणकरांनी जे आरोप खोडून काढले ते खोटे होते। आपण बघितलं तर 2 तारखेला कोणताही फोटो अपलोड केलेला नाहीये, मात्र 2 तारखेला सोमवती अमावस्या होतं असं सुषमा अंधारेंचं म्हणणं होतं। एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात या फोटोवरून जो वाद या दोघांमध्ये बघायला मिळतोय तो वाद कुठपर्यंत जाईल माहिती नाही, पण सोमवती अमावस्या असेल आणि त्याच्यानंतरचे जर हे सगळे फोटो असेल तर या त्यांच्याकडे जातच होत्या असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। त्यामुळे जेव्हा आपण रियालिटी चेक केली तर सुषमा अंधारेंचा सांगितलेले जे फोटो आहेत ते खरे आहेत आणि यांनी दाखवलेले फोटो देखील खरे आहेत। प्रश्न आहे तो सोमवती अमावस्यांचा आणि क्रियाकल्प केल्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।